नमस्कार, सोलकढी थाट या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी महाशिवरात्र आहे त्यानिमित्ताने इथे बनवला जाणारा वरीच्या तांदळाचा भात याची रेसिपी दाखवते। तर मी इथे 1.5 वाटी वरीचे तांदूळ न धुता ते स्वच्छ फडक्याने पुसून घेतले, तूप घेतले आणि फोडणीसाठी जिरं घेतले आणि हे 1.5 वाटी वरीचे तांदूळ आहेत म्हणून मी 3.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर आता कृती करण्यासाठी जाऊ। इथे मी आता कढई गरम करायला ठेवली आहे। त्या फोडणीसाठी 1 चमचा तूप टाकून घेते। त्यात मी 1 चमचा जिरं टाकते। जिरं तडतडलं की त्यात हे 1.5 वाटी स्वच्छ पुसून घेतलेले वरीचे तांदूळ परतून घेते। असे वरीचे तांदूळ तुपावरती थोडे परतून घेतले की तो भात चांगला फळफळीत होतो। चवीपुरतं थोडं मीठ टाकते। जास्त परतावा नाही लागत। बस आता मी यामध्ये गरम पाणी टाकते। जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं। झाकण ठेवून द्यायचं। बघूया आपला भात झाला काय। चांगला फळफळीत झालाय। वरून त्याला थोडं तूप घालायचं म्हणजे तो अजून चांगला फळफळीत होतो। आपला भात आता रेडी आहे खाण्यासाठी। तर मी गॅस ऑफ करते।